स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 2 मधील 2.1 मध्ये जी पोएम आहे ती म्हणजे ट्राय अगेन. त्या पोएमचं वॉर्मिंग अप, त्यामधील चिटचॅट, वॉर्मिंग अपचे क्वेश्चन्स, त्याचबरोबर मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप हे आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे यांची सर्वांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. ओके, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि चॅनल जी की ट्राय अगेन ही जी पोएम आहे तिच्या काही इम्पॉर्टंट लिंक्स ज्या असतील त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तर ट्राय अगेन ही पोएम चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग ट्राय अगेन या पोएमचं जे वॉर्मिंग अप आहे, इंग्लिश वर्कशॉप आहे आणि मार्जिन क्वेश्चन्स आहेत ते समजून घ्यायला. इयत्ता 8वीची युनिट 2 मधील 2.1 ट्राय अगेन ही पोएम, त्याचं वॉर्मिंग अप आपण बघतोय. त्यातील चिटचॅटचा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? तुम्हाला पोएम्स आवडतात की स्टोरीज आवडतात? आता मला तर दोन्ही आवडतं, त्यामुळे मी लिहिणार आहे आय लाईक बोथ पोएम्स अँड स्टोरीज. मला दोन्ही पोएम्स आणि स्टोरीज आवडतात. तुम्हाला जर पोएम जास्त आवडत असतील तर पोएम तुम्ही लिहू शकता. ओके, आता हे तुमचे पर्सनल उत्तर तुम्ही याच्यात टाकू शकता, पण मी तुम्हाला एक गाईडलाईन करतो इथे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? मला लिरिकल्स पोएम ज्या आहेत त्या खूप जास्त आवडतात. म्हणजे ज्या गाण्याच्या स्वरूपात आहेत किंवा गाण्यासाठी योग्य आहेत अशा पोएमला आपण लिरिकल पोएम्स असं म्हणतो. ओके, तर मला लिरिकल पोएम्स जास्त आवडतात. डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? तुम्हाला असं वाटतं का की ज्या पोएम आहेत त्या आपल्याला प्रेरणा देतात? इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे. ओके, तुम्हाला असं वाटतं का की पोएम ज्या असतात, कविता ज्या असतात त्या आपल्याला प्रेरणा देतात? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकतात यस, होय, पोएम्स कॅन ऑल्सो इन्स्पायर अस. पोएम ज्या आहेत म्हणजे कविता ज्या आहेत त्या आपल्याला काय करू शकतात तर प्रेरणा देऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? तुम्हाला एखादी पोएम आठवते का जी आपल्याला इन्स्पायर करते किंवा मग प्रेरणा देते? तुम्हाला एखादी इन्स्पायरिंग किंवा प्रेरणा देणारी पोएम आठवते का? आन्सरमध्ये लिहू शकतो आपण. आता यामध्ये इन्स्पायरिंग ज्या पोएम आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात बरं का सर्वांच्या. आता ह्या माझ्या मी लिहिलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या वेगळ्या तुम्ही लिहू शकता. पण पोएम कुठल्या घेणार तुम्ही ज्या इन्स्पायर करतात, माणसाला प्रेरणा देतात. ओके, आन्सरमध्ये असं लिहू शकता तुम्ही येस, आय रिमेंबर अ पोएम कॉल्ड वी शॅल ओव्हरकम. मला आठवते ती पोएम म्हणजे वी शॅल ओव्हरकम. ॲज वेल ॲज त्याचबरोबर बी द बेस्ट जी आपल्याला ह्यावर्षी सिलेबसला आहे. पहिलीच पोएम खूप सुंदर पोएम आहे, मला खूप आवडलेली पोएम आहे बघा ही. अँड अ ब्युटिफुल पोएम कॉल्ड फादर रिटर्निंग होम. आणि एक सुंदर पोएम जी आहे फादर रिटर्निंग होम. यस, अशा इन्स्पायरिंग पोएम आपल्याला सांगता येतील. व्हेन डिड यू लर्न टू लिसन टू इट? ओके, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? तुम्ही ती केव्हा शिकलात आणि किंवा मग केव्हा ती ऐकली ती पोएम? आन्सरमध्ये लिहू शकतो आपण वी शॅल ओव्हरकम दिस पोएम आय लर्न इन 7th स्टँडर्ड. आता वी शॅल ओव्हरकम ही जी पोएम आहे ती आपण 7वीमध्ये शिकलो आहोत. बी द बेस्ट इज फॉर आवर सिलेबस. बी द बेस्ट जी आहे ती आपल्या सिलेबसला आहे. अँड फादर रिटर्निंग होम आय रीड दिस पोएम इन 12th इंग्लिश टेक्स्टबुक. फादर रिटर्निंग होम ही जी पोएम आहे ती मी कुठे वाचली तर 12वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये वाचली आहे. व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? त्या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतो? ओके, इफ वी फेथ इन अवर सेल्फ वी कॅन ब्रेक ऑल हर्डल्स अँड फेस ऑल डिफिकल्टीज. आफ्टर दॅट वी कॅन लाईव्ह पीसफुली. आता प्रत्येक पोएमचा मेसेज वेगवेगळा असणार आहे. आता इथे दिलेला आहे वी शॅल ओव्हरकम या पोएमचा मेसेज. तर यातून आपल्याला मेसेज मिळतो की काहीही इफ वी हॅव फेथ इन अवर सेल्फ, जर आपला स्वतःवर काय असेल विश्वास असेल तर वी कॅन ब्रेक ऑल हर्डल्स अँड फेस ऑल डिफिकल्टीज. आपण काय करू शकतो, सगळ्या अडचणी दूर करू शकतो आणि काय करू शकतो तर सर्व अडचणींना आपण काय करू शकतो तोंड देऊ शकतो आणि वी कॅन लाईव्ह पीसफुली आणि आपण आनंदाने राहू शकतो. ओके, त्याचबरोबर याच्या बी द बेस्टमधून तुम्ही काय शिकताय की बी द बेस्टमधून आपल्याला काय शिकताय की वी शूड बी समथिंग.
आपण काहीतरी काय प्रयत्न केला पाहिजे तर आपण एक चांगलं उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. म्हणजे आपल्याला काहीतरी उत्कृष्ट बनण्यासाठी ती पोएम काय करते तर प्रेरणा देत आहे. ओके, अशा प्रकारची आपल्याला काय मिळते तर यातून प्रेरणा मिळते. थोडक्यामध्ये आपण याचा आन्सर लिहू शकतो. आणि फादर रिटर्निंग होममधून काय करते तर आपल्या आईवडिलांची जी परिस्थिती आहे ती कशा प्रकारे काम करतात वडील आपले, आणि आपण त्यांचं काय करायला पाहिजे तर त्या पोएतून आपण शिकलं पाहिजेत की वडिलांच्या कष्टांचं आपण काय केलं पाहिजे तर चीज केलं पाहिजेत. ओके, अशा प्रकारचा मेसेज आपल्याला त्या पोएममधून मिळतो. वॉर्मिंग अपमधील पहिला प्रश्न आहे बघा. फॉर्म group of 6 each. Every one from the group should share an experience or situation where at first she experienced failure but after continuous efforts achieve success. आता 6 मुलांचा आता ही स्टुडंट ॲक्टिव्हिटीज बघा, ही तुम्हाला क्लासमध्ये करायची आहे. ओके, त्याचा आन्सर तुम्हाला इथे मिळणार नाही, पण फक्त तुम्हाला प्रश्न समजून सांगतो थोडक्यामध्ये की 6 मुलांचा ग्रुप करायचा आहे आणि प्रत्येकाने काय करायचं स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायचा, अनुभव शेअर करायचा आहे किंवा एखादी सिच्युएशन सांगायची आहे की जिथे सुरुवातीला तुम्हाला अपयश मिळालं आणि नंतर तुम्ही काय केलं तर कंटिन्युअस एफर्ट केले, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्ही चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले आणि तुम्हाला सक्सेस म्हणजे यश तुम्हाला मिळालं. अशा प्रकारची सिच्युएशन तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स तिथे सांगायचा आहे. त्यानंतर आहे ही इमेज आहे बघा आपल्या बुकमध्ये. सी द इमेजेस, रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर्स फॉर इच. आता इमेजेस बघायचे आणि त्याला आपल्याला काय करायचं तर प्रॉपर नंबरिंग द्यायचं आहेत. ओके, 6 सिच्युएशन्स आपल्या समोर दिले आहेत. नंबर 1 आहे द स्पायडर क्लाइम्ड अगेन अँड अ लिटल हायर. ओके, द स्पायडर क्लाइम्ब अगेन अ लिटल हायर, म्हणजे जो स्पायडर आहे तो काय करतोय तर पुन्हा क्लाइम्ब करतोय अ लिटल हायर. आता ही पहिली सिच्युएशन असणार आहे 3 नंबरची जी इमेज आहे त्यासाठी, म्हणजे हा असणार आहे नंबर 1चा. ओके, त्यानंतर आपल्याला दिसतं आहे येट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ब हायर अँड हायर. ओके, यामध्ये नंबर 2साठी असणार आहे हा डिड नॉट गिव्ह अप, त्याने सोडलं नाही आणि तो पुन्हा वरती जायला लागला. आता नंबर 3ची सिच्युएशन दिली आहे किंवा सेंटेन्स आहे इट स्लीप्ड अँड फेल डाऊन. तो स्लीप होतो आणि खाली पडतो, ही असणारी नंबर 3ची. स्लीप झाला आहे खाली पडला आहे. नंबर 4 अ स्पायडर बिगन टू क्लाइम्ब वॉल, आणि पुन्हा वॉलवर तिने चढायला सुरुवात केली, हा असणारे नंबर 4. ओके, फायनली इच रीच टू टॉप, इथे तो पोहोचलेला आहे, म्हणजे हे असणार आहे 5. इट फेल डाऊन अगेन अँड सेकंड टाईम, तिथं असणार आहे हा 6 नंबरचा. म्हणजे अशा प्रकारचे आपण नंबरिंग त्याला देऊ शकतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6th अशा प्रकारे तुम्ही त्याला नंबर देऊ शकता. ओके, हे झालं त्याचा आन्सर. मॉरल, याच्यातून मॉरल आपल्याला काय मिळतो आहे? मॉरल आपल्याला काय मिळतो आहे तर आपण लिहू शकतो मॉरलमध्ये इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट, जर तुम्ही सुरुवातीला सक्सेस होत नाही किंवा तुम्हाला यश मिळत नाही, ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड, पुन्हा पुन्हा काय करा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत. ओके, हे त्याचं असणार आहे मॉरल. म्हणजे तो स्पायडर पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि शेवटी तो काय करतो तर त्याच्या पॉईंटला पोहोचतो आहे की नाही, त्या टॉपला तो पोहोचतो, म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे हे शक्य झालं. त्यानंतर आहे मार्जिन क्वेश्चन. मार्जिन क्वेश्चन जे आहेत तुमच्या पोएममध्ये विचारलेले त्यातला पहिला प्रश्न आपण बघतोय, तो म्हणजे व्हॉट शूड यू डू वेन यू फेल ॲट फर्स्ट. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा काय होता अनसक्सेसफुल होता किंवा मग तुम्ही फेल होता, त्यावेळेस तुम्ही व्हॉट शूड यू डू वेन यू फेल, तुम्ही काय केलं पाहिजे जेव्हा तुम्ही काय होता सर्वप्रथम फेल होता. आन्सर इफ यू फेल इन द बिगिनिंग, जर तुम्ही सुरुवातीला काय होत आहे फेल होत आहे म्हणजे तुम्ही नाकाम होत आहे. यू शूड ट्राय अगेन, तुम्ही पुन्हा प्रयत्न केला पाहिजेत. अँड अगेन यू शूड ट्राय अगेन अँड अगेन, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजेत. टिल गेटिंग सक्सेस, जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. सेकंड प्रश्न आहे व्हेन डू वी गेट जनरली फील अशेम, आपल्याला कधी लाज वाटते. ओके, जनरली आपल्याला कधी लाज वाटते. अशेम म्हणजे लाज वाटणे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता वी जनरली फील अशेम्ड वेन वी फेल टू अचीव सक्सेस इन द वर्क. ज्यावेळेस आपल्याला काय होतं तर आपण नाकाम होतो, फेल होतो आपण कशामध्ये
टू अचीव सक्सेस इन वर्क, म्हणजे जे वर्क आहे, काम आहे, त्या कामामध्ये सक्सेस, यश मिळवण्यामध्ये जेव्हा आपण काय होतो, नाकाम होतो, त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, तर अशेम्ड म्हणजे लाज आपल्याला वाटते. वी ऑल्सो फील अशेम्ड वेन वी थिंक दॅट पीपल विल लाफ ॲट अस फॉर आवर फेल्युअर. आणि आपल्याला त्यावेळेससुद्धा लाज वाटते ज्यावेळेस आपल्याला काय वाटतं, तर आपण ज्यावेळेस आपण असा विचार करतो की पीपल विल लाफ अस, की आपण असा विचार करतो की लोक आपल्यावर हसतील जर आपण काय झालो, तर नाकाम झालो, अपयशी ठरलो, तर त्यावेळेस आपल्याला काय वाटते, तर लाज वाटते. व्हॉट रूल्स मस्ट बी ऑलवेज केप्ट इन द माइंड. आपण कुठल्या प्रकारचे रूल्स आपल्या मनामध्ये नेहमी ठेवले पाहिजेत किंवा आपल्या डोक्यामध्ये कायम ठेवले पाहिजेत. त्यात आन्सर तुम्ही लिहू शकता, वेन अदर पीपल कॅन गेट सक्सेस विथ देअर पेशन्स. जेव्हा इतर लोक काय करू शकतात, सक्सेस मिळू शकतात, यश मिळू शकतात त्यांच्या पेशन्सने. पेशन्स म्हणजे काय, संयमाने. यू कॅन ऑल्सो डू इट लाईक देम. तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखं यश मिळवू शकतात. बट डोंट फॉरगेट टू ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. परंतु विसरू नका की तुम्ही काय केले पाहिजेत, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. कशासाठी, तर टिल यू सक्सीड. जोपर्यंत तुम्ही सक्सीड होत नाही, यश तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही काय केले पाहिजेत, तर प्रयत्न केले पाहिजेत. हे विसरता कामा नाही. फॉरगेट म्हणजे विसरणे, डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नका. पुढचा आहे इंग्लिश वर्कशॉप. त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, द फॉलोइंग ॲनाग्राम्स कंटेन वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. काही ॲनाग्राम्स इथे घेतलेले आहेत ज्यामध्ये वर्ड्स किंवा फ्रेजेस आहेत. गेस अँड राईट व्हॉट दे आर. आता तुम्हाला गेस करायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. आता मी डिरेक्टली आन्सर दिले आहेत बघा. पहिला आहे रेनी टॅग. याला हा जो ॲनाग्राम आहे त्याला जर तुम्ही सरळ रूप दिलं तर त्याच्यापासून शब्द तयार होईल ट्राय अगेन. ओके. आवर केज, याच्यापासून शब्द तयार होईल करेज. वेट सर, स्ट्राईव्ह हा वर्ड तयार होतो. रेड रॉ, त्याच्यातून तयार होतो रिवॉर्ड. ओके. टॅपनिस पेशन्स हा शब्द तयार होतो आहे. सर पियर, यापासून शब्द तयार होतो आहे परसिवर. पुढचा प्रश्न आहे, पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आता पिक आउट लाईन्स, काही तुम्हाला लाईन्स पिक आउट करायचे आहे पोएममधून, ज्यांचा अर्थ खाली दिलेल्याप्रमाणे होतो आहे, प्रश्नात विचारल्याप्रमाणे होतो. पहिला आहे, इफ यू कीप ट्राईंग विदाऊट अ डाऊट यू शॅल विन. तुम्ही प्रयत्न करा विदाऊट अ डाऊट, कुठली शंका न ठेवता, यू शॅल विन, तुम्ही नक्की विन होणार, जिंकणार. त्यासाठी पोएममध्ये वापरलेली लाईन आहे किंवा वापरू शकतो आपण, घेऊ शकतो, ती म्हणजे काय, फॉर इफ यू विल परसीव. जर तुम्ही तुमच्याकडे चिकाटी असेल, यू विल कॉन्कर नेवर फेअर, तुम्ही नक्कीच जिंकणार, नेवर फेअर, घाबरू नका. इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. आता ही काही इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड, याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता, इफ वी स्ट्राईव्ह डिस नो डिसग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. इफ वी स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे, डिस नो डिसग्रेस. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आहे सी, वेन अदर्स कॅन डू द वर्क सो कॅन वी इफ यू कीप ट्राईंग पेशन्स. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता याचा आन्सर, ऑल दॅट अदर फोक कॅन डू वाय विथ पेशन्स मे नॉट यू. डी, वेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनादर वन. ओके, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फेल होता पहिल्या अटेम्प्टमध्ये, मेक अनादर वन, पुन्हा तुम्ही दुसरा प्रयत्न करा. वन्स ऑर ट्वाईस दो यू शुड फेल ट्राय अगेन, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे नंबर 3, तो म्हणजे आता इंग्लिश वर्कशॉपचा तिसरा प्रश्न, फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. काही शब्द दिलेले आहेत, त्याची तुम्हाला अँटोनिम्स लिहायचे म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. आता मी ते आन्सर डिरेक्टली दिलेले आहेत. सक्सेससाठी जर त्याच्यात तुम्ही शब्द शोधला पोएममध्ये तर तुम्हाला सापडेल फेल. यश, अपयश. पनिशमेंटसाठी तुम्हाला याच्यामध्ये अपोजिट वर्ड सापडेल, अँटोनिम सापडेल, तो म्हणजे सक्सेस, यश, रिवॉर्ड. पनिशमेंटसाठी तुम्हाला सापडेल रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. ओके, पनिशमेंट म्हणजे शिक्षा. करेजसाठी तुम्हाला विरुद्ध शब्द सापडेल, तो म्हणजे फिअर. ओके. स्टॉप किंवा क्वाईटसाठी किंवा स्टॉपसाठी तुम्हाला शब्द सापडेल परसिवर. ओके. लूज
लूजसाठी तुम्हाला शब्द सांभेल कॉन्कर, कॉन्कर म्हणजे जिंकणे, लॉज म्हणजे हरणे. ओके, किंवा विन शब्द लिहिला तरी चालेल. WIN तो शब्दसुद्धा तिथे दिलेला आहे पोएममध्ये. WIN हा शब्दसुद्धा आहे. म्हणजे कॉन्कर लिहा किंवा विन लिहा, दोन्ही बरोबर असणार. ओके, स्टॉप म्हणजे थांबणे, परसिव्हर म्हणजे चिकाटी ज्याला आपण म्हणतो, करेज म्हणजे धैर्य आणि फिअर म्हणजे घाबरणे. हे शब्दाचे अर्थ तुम्हाला मी सांगितलेत. आन्सर इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तर लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड्स, कुठल्या प्रकारचा जो लेसन आहे, धडा आहे, तो नेहमी आपण लक्षात ठेवला पाहिजेत किंवा मनात ठेवला पाहिजेत. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट, जर तुम्ही सर्वप्रथम काय होत नाही, सक्सीड होत नाही म्हणजे यश तुम्हाला मिळत नाही आहे, यू शूड ट्राय अगेन, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा टू गेट सक्सेस, कशासाठी, यश मिळवण्यासाठी. वी शूड कीप धिस इन माइंड, आपण हे आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. क्वेश्चन नंबर बी आहे, तो काय दिला बघा. व्हॉट शूड समवन हू लॉसेस अ रेस डू. ओके, व्हॉट शूड समवन हू लुजेस अ रेस डू, एखादी रेस हरलाय तर त्यांनी काय केलं पाहिजे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता इफ ही शी लॉसेस अ रेस, एक किंवा याने किंवा तिने जर काय झाली रेस म्हणजे काय तर शर्यत जर ते हरलेत, ही किंवा ती म्हणजे याने किंवा तिने शुड नॉट फील अशेम्ड, तर त्यांनी लाज वाटू द्यायची नाही आहे ऑफ हिज ऑर हर फेल्युअर, तिच्या किंवा मग तो किंवा ती जी काही फेल्युअर झाले त्यांना जे अपेक्षा आहे त्याचे त्यांनी लाज वाटू द्यायला नको. इवन दो ही ऑब्लिक शी शूड ट्राय अगेन अँड अगेन टिल विन द रेस, त्याने किंवा तिने पुन्हा प्रयत्न केला पाहिजे ती रेस जिंकण्याचा, ती जी स्पर्धा आहे ती जिंकण्याचा. व्हॉट क्वालिटीज इम्पॉर्टंट वेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस, जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता, सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न करता, तर कुठली क्वालिटी महत्त्वाची आहे, तर तिचा आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता पेशन्स. पेशन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू, when you get it easily or without difficulty. when can success have a greater value, सक्सेस जे आहे, यश आहे, त्याला कधी ग्रेटर व्हॅल्यू खूप महत्त्व आहे. when you get it easily, जेव्हा तुम्हाला ते इझिली मिळतं, और विथ डिफिकल्टी, किंवा मग तुम्हाला डिफिकल्टीमध्ये मिळतं, तर कुठलं जे सक्सेस आहे त्याला जास्त व्हॅल्यू आहे. तर आन्सरमध्ये आपण लिहिणार वेन यू गेट इट विथ डिफिकल्टी, ज्यावेळेस तुम्हाला खूप परिश्रम मिळून एखादं सक्सेस मिळतं ते निश्चितच कसं असणार आहे, ग्रेटर व्हॅल्यू त्याला असणार आहे. रीड द पोएम अँड फील इन द वेब चूजिंग पॉईंट्स फ्रॉम इट. आता ही वेब बघा आणि जे काही फिल इन द ब्लँक्स आहेत ते तुम्हाला फील करायचे आहेत. व्हॉट लीड्स टू सक्सेस, आता याचा अर्थ होतो की कशामुळे तुम्हाला काय मिळणार आहे, तर सक्सेस मिळणार आहे. पहिलं दिले ट्राय अगेन, आहे की नाही, पुन्हा प्रयत्न केल्याने. आता या 4 ठिकाणी तुम्ही लिहू शकता करेज, धैर्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला निश्चित यश मिळणार. परसिव्हर म्हणजे चिकाटी तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्हाला यश मिळणार आहे. आता हे आन्सर तुम्हाला कुठे लिहायचे, या बॉक्सेसमध्ये लिहायचे. हां, मी डिरेक्टली आन्सर लिहिलेले आहेत, तुम्ही बॉक्स काढून लिहू शकता. पेशन्स म्हणजे संयम जर तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्ही सक्सेसला मिळू शकता. स्ट्रायविंग म्हणजे काय तर प्रयत्न करणे, प्रयत्न केल्याने सुद्धा तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता, हे 5 गोष्टी. मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्व ॲज अ ट्रूथ ऑर अ प्रोव्हर. पिक आउट 3 or 4 सच लाईन्स. काही लाईन्स आहे पोएममध्ये ज्या ट्रूथ आहेत म्हणजे सत्य आहेत किंवा प्रोव्हर्ब्स आहेत, म्हणी आहेत. त्या 3-4 ज्या अशा लाईन्स आहेत त्या तुम्हाला काय करायच्या, शोधून लिहायच्या आहेत. नंबर 1, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. ही प्रोव्हर्ब आहे, म्हण आहे. जर तुम्ही सुरुवातीला सक्सेस तुम्हाला मिळालं नाही, तुम्ही यशस्वी झाला नाही तर पुन्हा प्रयत्न करा, ट्राय अगेन. इफ यू विल परसिव्हर यू विल कॉन्कर. जर तुमच्याकडे चिकटे असेल तर तुम्ही निश्चित काय करणार, तर जिंकणार आहात, आहे की नाही. कॉन्कर म्हणजे जिंकणे. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड ट्राय अगेन. वेळ जे आहे तुम्हाला काय नाही तर तुमचं बक्षीस तुम्हाला देईल, ट्राय अगेन, प्रयत्न करा पुन्हा. इफ यू स्ट्राईव्ह दिस नो डिसग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. ओके. Using decorative styles, write the same line to make a poster with permission to put up in your school.
आता तुम्हाला काय करायचं तर एक प्रश्न असा आहे की यूज डेकोरेटिव्ह स्टाईल, एक डेकोरेटिव्ह स्टाईल तुम्हाला वापरायची आहे आणि त्याच्यावर काही लाईन्स तुम्हाला लिहायचे आहेत, एक पोस्टर किंवा पोस्टर्स तुम्हाला बनवायचे आहेत आणि परमिशनने तुमच्या शिक्षकाच्या किंवा शाळेच्या परमिशनने तुम्हाला काय करायचं तर ते बिल्डिंगवर तुम्हाला ते लावायचं आहे. शाळेतली जी बिल्डिंग आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते पोस्टर किंवा ते पोस्टर्स तुम्हाला लावायचे आहेत. डेकोरेटिव्ह स्टाईलमध्ये तुम्ही ते लिहिलेले पाहिजेत. ओके, म्हणजे सत्यवचन असतील, म्हणी असतील ह्या, तर ह्या तुम्हाला काय करायच्या लिहायच्या आहे आणि त्या तुम्हाला लावायच्या आहेत. ओके, इथे आपली जी पोएम आहे तिचे सगळे क्वेश्चन्स आन्सर काय होतात तर संपून जात आहेत. म्हणजे ट्राय अगेन ही पोएमचं वॉर्मिंग अप, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप आणि इंग्लिश वर्कशॉप निश्चितच, आणि मार्जिन क्वेश्चन्स हे काय होतात तर ते संपून जातात. ओके, आय होप तुम्हाला ट्राय अगेन या पोएमचं या सर्व गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. ओके, चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.